नमस्कार. एम डी स्टडी स्पेस या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. बघा, हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कारण महावितरणने ज्या वॅकन्सी काढल्या यावेळेस असिस्टंट इंजिनियर म्हणजेच ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीचे ज्या वॅकन्सी काढल्या यामध्ये त्यांनी गेट आधी कंपल्सरी केलं होतं. गेट एक्झाम तुम्हाला माहिती आहे, गेट एक्झाम त्यांनी कंपल्सरी केलं होतं. पण नंतर त्यांनी नोटीस काढून काय केलं आहे, गेट एक्झाम कंपल्सरी न करता जे 100% वेटेज आपल्या एक्झाम सिलेक्शन राहणार आहे त्यापैकी 10% वेटेज जे आहे ते गेटला दिलेलं होतं आणि उरलेलं जे 90% वेटेज राहणार आहे ते आपण जे महावितरण एक्झाम कंडक्ट करेल त्यामध्ये राहील. पण या गेटचं वेटेज 10% आहे. मग आता गेट स्कोर आणि गेट मार्क्स काय भरायचं आहे तिथं ऑप्शनमध्ये जेव्हा आपण फॉर्म भरतोय त्या फॉर्ममध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. गेट स्कोर काय, मार्क्स काय, काय फरक आहे यामधला आणि फॉर्म भरताना काय गोष्टी लक्ष द्यायचे महत्त्वाचं आहे. कारण इथे जर तुम्ही चुकीचं भरलं तरी तुम्ही हे सर्व क्रॅक केली एक्झाम तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमच्याकडे ते प्रूफ नसलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा आपण रिजेक्ट होत असतो. तर लक्ष द्या महत्त्वाच्या गोष्टी. जेव्हा आपण आता फॉर्म फिलअप करत आले असेल तुम्ही, बेसिक डिटेल आपल्याला भरायचे ऑलरेडी, बेसिक इन्फो, फोटो, सिग्नेचर आणि जेव्हा डिटेल्समध्ये बेसिक डिटेल नंतर इथे काय क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज या टॅबमध्ये खाली इथं मराठी लँग्वेजचं आणि गेट स्कोअरचं इथं मेन्शन केलेलं आहे. तर इथे स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे व्हॅलिड गेट स्कोअर. आता व्हॅलिड गेट स्कोअर कोणाचा असतो, जो क्वालिफाय केलेला असेल. ज्यांनी गेट क्वालिफाय जर झालेली असेल तर तुमचा काय जनरेट झाला असेल, गेट स्कोअर असेल तुमच्याकडे कुठला स्कोअर असेल, गेटचा स्कोअर असेल. तुमचे गेट मार्क्स वेगळे. गेट स्कोअर जनरेट होण्यासाठी किंवा स्कोअर कार्डसाठी आपल्याला काय पाहिजे, गेट क्वालिफाईड पाहिजे. सो ह्या वर्षी ज्यांनी गेट क्वालिफाय केलं त्यांनी इथे यस करायचं या 3 वर्षापैकी. मग प्रत्येकजण काही विद्यार्थी काय करतात, 3 वर्षी दिलेलं आहे, मग कुठलं टाकायचं, तर 3 वर्षापैकी ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त स्कोअर आहे. जर 21मध्ये असेल तर 21मध्ये टाका, 22 असेल 22, 23 ज्या वर्षी तुम्हाला जास्त स्कोअर असेल ते इयर इथं टाका. तुमची जे ब्रांच आहे, इलेक्ट्रिकल असो, सिव्हिल, इथे सिलेक्ट करायचं आणि जो स्कोअर आलेला आहे तुमचा इथे टाकायचा. हा स्कोअर जो असतो हा मार्क्ससारखा असतो का नाही, कारण गेट एक्झाम जे आहे ती 100 मार्क्सची असते. त्याच्या आउट ऑफ तुमचा एक वेगळे मार्क्स तुम्हाला भेटलेले असतात. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 30 मार्क भेटले, फॉर एक्झाम्पल म्हणतो मी तुम्हाला, 100पैकी 30 मार्क्स तुम्हाला भेटले, गेट क्वालिफाय तुम्ही केलेली आहे. पण तुमचा स्कोअर जो आहे हा आउट ऑफ 1000 घेतो. किती, 1000 म्हणजेच नॉर्मलाइज करून हा आलेला स्कोअर असते, कारण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये गेटची एक्झाम होत असतात. ओके, फॉर एक्झाम्पल इथं 300 मार्क्स तुम्हाला, इथं 300 काय तुमचा गेट स्कोअर आहे तो तुम्ही इथं फिलअप केलेला आहे. जो काही गेट स्कोअर असला तुम्ही ॲज इट इज इथं फिलअप करा. त्याचं किती वेटेज होणार आहे, तर आताच सांगितलं की 10% वेटेज होणार आहे. 10% म्हणजेच जे ऑनलाईन एक्झामिनेशनच्या जे 100% पार्ट आहे त्यामधला 10%. मग आता 300 मार्क्स आहे, फॉर एक्झाम्पल सांगतोय मी, जर तुम्हाला गेट स्कोअर जो आहे तुमचा 300 आहे तर तुम्हाला इथं किती फायदा होणार आहे एक्झाममध्ये. 300 हे कितीपैकी आहे तुमचं, 1000 पैकी आहे. पण तुम्हाला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल, 300चं पहिले 100%मध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर 100पैकी 30 आहेत तुमचे आणि 10पैकी, कारण तुम्हाला 10पैकी मार्क्स भेटणार आहे तर 10पैकी मार्क्स ओनली किती उरतात तुमच्याकडे, तर 3 मार्क्स. जर तुमचा गेट स्कोअर 300 असेल तर तुम्हाला जे 10% पैकी 3% म्हणजे 3 मार्क भेटणार आहेत तुम्हाला. तुमचा स्कोअर 350 असला तर मग किती भेटणार आहेत, 3.5. तुमचा स्कोअर असा 250 असला तर किती भेटणार आहे तुम्हाला, 250 असला तर 2.5. वॉट एव्हर मे बी जो स्कोअर तुमचा, त्यानुसार हे एवढ्या मार्काचा तुम्हाला फायदा होईल. हे कोणासाठी, गेट क्वालिफाय केले त्यांनीच. अरे ज्यांनी गेट क्वालिफाय केलेलं नाही आहे त्यांनी काय केलं, इथं नो करायचं आहे. इथं यस करून काही फायदा नाही आहे, कारण की इथं व्हॅलिड गेट स्कोअर म्हटलं आहे. आणि तरी तुम्हाला यस करायची जर इच्छा असेल तर लक्ष इकडे, ते कधीच करू नका तुम्ही, कारण आधी जे नोटीस काढलेली आहे महावितरणने ते नोटीसकडे लक्ष द्या एकदा. ही काढली होती त्यांनी 29/12 म्हणजे 29 डिसेंबरला काढली होती. त्यामध्ये ज्या इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सी होत्या 281 आणि सिव्हिलच्या 40 वॅकन्सी. यांनी कंडिशन सांगितली डिग्री पाहिजे. त्यासोबतच जे मेथड ऑफ सिलेक्शन आहे, मेथड ऑफ सिलेक्शनमध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, की इलिजिबिलिटी जी आहे ते गेट ज्यांनी अपियर केलेलं आहे तेच इलिजिबल करू शकतात असं डायरेक्टली म्हटलं होतं. आणि सिलेक्शन जे फायनल सिलेक्शन बेस्ड ऑन द गेट एक्झामच्या स्कोअरवरच राहणार आहे, म्हणजे कुठली सेपरेट एक्झाम कंडक्ट करणार नव्हते. पण यामध्ये त्यांनी चेंज केला. हा जो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता हा त्यांनी काय केला, करेक्ट केला. पूर्ण फोकस त्यांचा पहिले गेटवर होता. त्यांनी मग नेक्स्ट नोटीस काढली याच्यामध्ये चेंजवाली, सेम ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. तर त्यांनी आता इथे मेन्शन केलं आहे की इथं काय केलं आहे मेन्शन, की जे पूर्ण गेटवर होणार होती या 3 वर्षाच्या गेट स्कोअरवर, त्याच्यावर न होता 90% वेटेज जे आहे ते ऑनलाईन टेस्ट म्हणजे जे आता तुम्ही देणार आहे आणि 10% जे गेटचं वेटेज असं केलं. म्हणजे जे गेटचं वेटेज 100% होतं ते वेटेज त्यांनी 10% केलेलं आहे.
पण हे जे वेटेज आहे हे आता आपण गेट क्वालिफाय नाही आहे तर आपण घेऊ शकतो का? नाही. कारण स्पेसिफिकली काय मेन्शन केलं आहे बघा इथं, कॅन्डिडेट मस्ट हॅव क्वालिफाईड गेट एक्झामिनेशन. क्वालिफाईड म्हटलेलं आहे, अपियर म्हटलेलं नाही आहे. ओके, अपियर केव्हा म्हटलं होतं? अपियर जे म्हटलं होतं मागच्या याच्यात म्हटलं होतं इलिजिबिलिटीसाठी अपियर पाहिजे असं म्हटलेलं होतं, आणि अपियर असून तुम्ही त्यानंतर क्वालिफाय पण पाहिजे होतं, क्वालिफाईड सुद्धा त्यांनी लिहिलं होतं. पण इथे स्पेसिफिकली मेन्शन केलं, अपियरचा वर्डच नाही इथे, डायरेक्टली तुम्ही क्वालिफाय केलेला पाहिजे. क्वालिफाईंग गेट एक्झामिनेशन, द कॅन्डिडेट डू नॉट पोसेसिंग गेट, म्हणजे जर तुमच्याकडे गेट क्वालिफाय नाही आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता. मागच्या वेळेस काय होतं, जेव्हा आधी ॲडव्हर्टाइजमेंट काढली तेव्हा त्यांनी मेन्शन केलं होतं फक्त जे गेट दिली आहे त्यांनी तेच लोक गेट क्वालिफाय झालेले आहेत तेच इलिजिबल आहेत. पण यामध्ये तुम्ही सर्व इलिजिबल आहे, गेट दिली असो की नसो. पण असल्यावर पण फक्त गेट देऊन फायदा आहे का? नाही. ते गेट क्वालिफाय झाली पाहिजे. द गेट एक्झामिनेशन मेन्शन ओनली क्वालिफाईड स्कोर. क्वालिफाय म्हटलं त्याने, ओनली क्वालिफाईड स्कोर. तुम्हाला इथं मार्क्स टाकायचे नाही आहे, तुम्ही क्वालिफिकेशन असले तेव्हाच ते मेन्शन करायचे आहे. त्यांनी खूप वेळा इथं तुम्हाला मेन्शन करून दिलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी आणखी लास्टला काय दिलं, या नोटीसच्या शेवटी दिलं बघा, सर्वात शेवटी जर तुम्ही खाली गेले असाल, हे 30 तारखेची जी नोटीस आली होती यामध्ये मेन्शन केलं की यावर्षीच फक्त आपण गेटचं वेटेज 10% केलेलं आहे आणि ऑनलाईन परीक्षेचं वेटेज जे आहे ते 90% केलं आहे. बट हे पुढच्या वेळेस राहणार नाही आहे. इन फ्युचर काय सांगितलं बघा, लास्ट लाईन जी आहे, इन फ्युचर त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व जे एक्झाम होतील, सर्व ज्या सिलेक्शन होतील डायरेक्ट गेटच्या स्कोअरवरच होतील फक्त आणि फक्त, कुठलीच अशी सेपरेट एक्झाम कंडक्ट होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता जर तुम्ही फॉर्म फिल करत असाल तर तुमचं यस असेल तर स्कोअर कार्ड तुमचं जनरेट असेल तेव्हाच भरा, नाहीतर तुम्ही बिंदास नो करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर इन्फॉर्मेशन तुम्हाला जर लक्षात आली असेल तर ठीक. आपल्या जर नाही काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच.